उद्यापासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। स्थानिक निवडणुकांमुळे अधिवेशन वादळी ठरेल अशी शक्यता आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा सुद्धा गाजणार आहे। त्याचबरोबर झी 24 तासनं उघड केलेला पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुद्धा विरोधक हा मुद्दा आक्रमकपणे मांडतील अशी अपेक्षा आहे। अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी राहतील। सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। तर उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहे। हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे। अनेक विषयाला धरून विरोधक आक्रमक आहे। काय प्रमुख मुद्द्यांवर घेणार आहे? हे अधिवेशनच फालतोय खरं म्हणजे। या अधिवेशनात काय अर्थ आहे? विदर्भ लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी हा अधिवेशन आहे का? खरं म्हणजे 7 दिवसाचं अधिवेशनाचं काय औचित्य होतं? आम्ही तर म्हटलं होतं या अधिवेशनाला विरोध करून की तुम्ही बजेट अधिवेशन घेतला पाहिजेत नागपुरात 5 आठवड्याचा, 1 आठवडाभराचा घेण्यापेक्षा। ठीक आहे, आता ते होतंय 5 दिवसाचं 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये पहिला दिवस शोक प्रस्तावामध्ये जाईल, शेवटच्या दिवसात कोण थांबत नाही। 5 दिवसात जितकं शक्य आहे तिथं आम्ही सहभाग देऊ। पण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये नागपुरात होणारे अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याशिवाय होतोय आणि संख्याबळाचं कारण हे कारण ते कारण सांगून टाळाटाळ सरकारकडून चालली आहे। विरोधी पक्ष नेता काही सरकारचा वैयक्तिक कोणाचा विरोधक नसतो, तो सरकारच्या धोरणांचा वर अंकुश ठेवण्यासाठी, सरकारने चांगलं काम करावं, सरकारच्या योजना चांगल्या अंमलात आणल्या, त्यातल्या त्रुटी दूर कशा करता येईल ते बघण्यासाठी, एकूणच सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता असतो। संख्याबळ नसताना आम्ही अनेकदा त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे। 85 मध्ये 14 आमदार होते भारतीय जनता पक्षाचे, 16 आमदार 80 मध्ये 14 होते, 85 ला 16 आमदार होते भारतीय जनता पक्षाचे। त्याही वेळेस विरोधकांची स्पेस कायम आम्ही ठेवली आणि आम्ही त्यांना दिलं। पण आता अलीकडे मात्र जी भूमिका सरकारची आहे ती मला वाटतं की मनमानी कारभार करत असताना आमच्यावर कोणाचा अंकुशच नसायला हवा किंवा एक संकुचित भावना कदाचित यातून ते दिसते आहे। इथे कुपोषणाचा विषय आहे, नवजात बालकांचा मृत्यूंचा मोठ्या प्रमाणाचा आहे, कुंभमेळ्यावरच्या झाडू वृक्षतोडींचा विषय आहे, ड्रग्स मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत, महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे, शासकीय भूखंड सहज गिळंकृत केले जात आहेत, भूखंडाचा श्रीखंड तो अखंडपणे गिळण्यात जात आहे। म्हणजे श्रीखंड तो कधीतरी खातात, पण हा अखंड नियमित रोज महाराष्ट्राची जमिनी लाटल्या जात आहेत। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, आरोग्याचे 3-13 झालेले आहेत, म्हणजे सगळे औषधी बनावट मोठ्या प्रमाणामध्ये पुरवला जात आहेत, त्याचे सगळं मोठा एक स्कॅम समोर आलेला आहे। अशा अनेक विषयाला चर्चा करू। झी मीडियासाठी प्रकाशसह अमर काणे, नागपूर।